जालन्यामध्ये आज ओबीसी जनजागृती मेळावा संपन्न झाला। मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत हा ओबीसी जनजागृती मेळावा पार पडला असून लाख मोलाचा ओबीसींचा मतदाराचा अधिकार आम्ही प्रबोधनातून जागृती करत असल्याचं यावेळेला बोलताना लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले। ओबीसीला काही कळत नाही असं राजकीय नेत्यांनी ग्राह्य धरू नये। ओबीसीला मित्र कोण शत्रू कोण हे कळले असं म्हणत लोकसभा निवडणुकीत ओबीसी आणि विजेएनटी बांधव एकत्र येणार असल्याचं देखील मोठं विधान हाके यांनी यावेळेला बोलताना केलं आहे। देशाचं संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि ओबीसी लढतोय अशी प्रतिक्रिया देखील लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्रामधला ओबीसी झुंडीने रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही असा महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि एस्टॅब्लिश पक्षांनी त्याचा अर्थ घेऊ नये। ओबीसीला निश्चित कळलंय, ओबीसीला मित्र कोण आहे ते कळलंय, शत्रू कोण आहे ते कळलंय। ओबीसीकडे फक्त यंत्रणा आणि आपला लाख मोलाचा मताचा अधिकार आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून ओबीसी निश्चित जागृत करेल आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी, विजेएनटी, एसबीसी, दलित, मायनॉरिटी ही माणसं निश्चित एकत्र येतील आणि फक्त आमच्या ओबीसी विजेएनटीच्या हक्क अधिकाराविषयी लढणार नाहीत, तर देशाचं संविधान वाचवणं, देशाची लोकशाही वाचवणं आणि देशाचं स्ट्रक्चर वाचवणं त्याची सुरुवात आमच्या जालन्यामधून झाली। जालना ही ऐतिहासिक भूमी आहे। जालन्यामध्ये मंडल आयोगाच्या वेळी सुद्धा जालन्यामध्येच अनेक परिषदा झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची भूमिका सुद्धा या जालन्याच्या भूमीने घेतलेली आहे। सर, प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज 18 उमेदवार लोकसभेला उभा करण्याचा त्यांनी बोललंय, तुमचा त्यांना पाठिंबा असणार आहे? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी, विजेएनटी यांच्या हिताची बात करणारा, मेरिटवर उतरणारा, ओबीसींच्या हक्क अधिकाराविषयी रस्त्यावर उतरणारा मेरिटमधला माणूस ओबीसी निश्चित निवडून देते। काही लोक कोर्टात गेलेत म्हणून ओबीसीच्या आरक्षणावर कोर्टात गेलेत म्हणून निवडणुका रखडल्यात, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, असं अजित पवार म्हणाले। आज हे बघा, या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला, देशाच्या नेतृत्वाला मला अगदी विचारपूर्वक सांगायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये पक्षांतरबंदी कायदा असेल, या महाराष्ट्रामधला विरोधक संपवणं असेल, या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या बहुसंख्य प्रमाणात ओबीसी, विजेएनटी त्याच्या हक्क अधिकाराविषयी कॉन्सन्ट्रेट झालेलं असताना पंचायत राजचं आरक्षण संपवणं म्हणजे टोटल लोकशाहीचं स्ट्रक्चर संपवण्याचं काम इथला सत्ताधारी वर्ग करतोय, अशी भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसींची झालेली आहे आणि त्याचं प्रत्यंतर निश्चित बॅलेटमध्ये दिसेल। लोक कोर्टात गेलेत म्हणून निवडणुका होत नाही, याला सरकार जबाबदार कसं धरता येईल असं अजित पवार म्हणतात। कोर्टामध्ये अनेक गोष्टी, एखादा न्याय डिले करणं म्हणजे न्याय नाकारणं आहे। इथं पक्ष चॅलेंज केले जातात, पक्ष फोडले जातात, पक्षाची चिन्ह चॅलेंज करून ताब्यात घेतली जातात आणि न्याय प्रक्रिया डिले केली जाते म्हणजे न्याय नाकारला जातो, म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा सुद्धा विश्वास इथल्या लोकांचा उडालेला आहे। त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी ओबीसी, विजेएनटी निश्चित एकत्र येईल। लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या उपाध्यक्षांना राजीनामा दिला आहे, सगळं काही आलबेल आहे असं वाटतं? आलबेल नाही, जे सामान्य माणसाच्या मनामध्ये जी एक शंका आहे त्या शंकेला ही बळकटी मिळते। कारण एक अध्यक्ष असतो, 2 उपाध्यक्ष असतं, त्याचं स्ट्रक्चर असतं, काही व्यापक प्रमाणात काही डिसिजन घेतले जातात। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, लोकशाहीचा महत्त्वाचा पिलर आहे। तो पिलर जर डळमळीत करायचं काम इथल्या सत्ताधाऱ्याकडून होत असेल, अध्यक्षांनी किंवा उपाध्यक्षांनी राजीनामा दिला असेल आणि त्या पोस्ट भरल्या जात नसेल, तर निश्चित लोकशाही कुठेतरी अडचणीत आहे, निवड प्रक्रिया अडचणीत आहे आणि एकूण प्रक्रियेवरचा विश्वास आता इथल्या सामान्य जनतेचा उडत आहे। लोकसभेसाठी किती ओबीसीचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात? ज्या लोकसभेमध्ये ओबीसीचा माणूस प्रस्थापित पक्ष देईल त्याच्या पाठीशी पहिल्यांदा त्या माणसाचा विचार करेल, दुसऱ्यांदा ओबीसी कोण सक्षमपणे उभा आहे त्याचा विचार केला जाईल आणि ओबीसीचे एकापेक्षा जास्त उमेदवार असेल तर त्या ओबीसीच्या नेतृत्वाचं मेरिट तपासलं जाईल आणि एकदम शांत पद्धतीनं बॅलेटमधून ओबीसी आपलं मत व्यक्त करेल।